नमस्कार. या व्हिडिओमध्ये मी सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. आज आपण एक अतिशय महत्त्वाचा जो विषय आहे तो म्हणजे सायबर क्राईम. याविषयी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती जाणून घेणार आहोत. आता सायबर क्राईमचे विविध प्रकार आहे आणि आपल्यासोबत देखील अशा प्रकारचे अनुभव आले असतील. त्यातला जो प्रकार आज आपण चर्चा करणार आहोत तो म्हणजे तुम्हाला क्रेडिट मेसेज येतो जो आहे, फर्जी क्रेडिट मेसेज, हा एक प्रकारचा फ्रॉड आहे. आता हा फ्रॉड नक्की काय आहे किंवा हा फ्रॉड करण्याची मोडस ऑपरेंडिस कशी आहे हे देखील आपण या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करणार आहोत. म्हणजे सायबर क्राईम करणारे जे व्यक्ती आहे ते कशा प्रकारे हा फ्रॉड करतात ते आपण आता जाणून घेऊया. बऱ्याच वेळा असं एक लक्षात आलं आहे की प्रत्येकाकडे आता स्मार्टफोन आलेला आहे आणि स्मार्टफोनचा इतका अतिवापर झाला आहे की बऱ्याच वेळा या स्मार्टफोनच्या माध्यमातून आपली फसवणूक होत आहे. आपण जर बघितलं तर कोविडच्या नंतर किंवा नोटबंदीच्या नंतर बऱ्यापैकी ऑनलाईन कॅश ट्रान्झॅक्शन हे वाढलेलं आहे आणि याचाच कुठेतरी हे जे सायबर क्राईम करणारे जे गुन्हेगार आहे याचा गैरफायदा घेतला आहे. आणि बऱ्याच वेळा जे आपल्याला अज्ञान पण आहे त्या अज्ञानाचा देखील हे लोक गैरफायदा घेतात. तर अशाच प्रकारे हे व्यक्ती तुम्हाला कॉल करतात आणि कॉल केल्यानंतर ते असे सांगतात की मी तुमच्या वडिलांचा मित्र आहे, तुमच्या भावाचा मित्र आहे किंवा तुमच्या एखाद्या नातेवाईकाचं ते नाव घेतील आणि त्या नातेवाईकाचा मी इतका जवळचा मित्र आहे आणि मी त्यांच्याकडून काही पैसे उसने घेतले होते आणि मला ते आता परत करायचे आहे, परंतु त्यांचा फोनपेचा प्रॉब्लेम आहे किंवा त्यांचा फोनपे नाही आहे म्हणून त्यांनी तुमचा नंबर दिला आहे. अशा प्रकारे ते आपल्याला भासवतात. तर याचं उदाहरण घ्यायचं म्हटलं तर ते तुम्हाला कॉल करतात आणि सांगतात की मी तुमच्या वडिलांकडून, भावाकडून किंवा एखाद्या जवळच्या परिवाराच्या व्यक्तीकडून त्यांच्याकडून मी 2,000 रुपये घेतले होते आणि आता मी बाहेर आहे, आउट ऑफ आहे, तर मला त्यांना मला 2,000 रुपये द्यायचे आहे, परंतु त्यांनी तुमचा नंबर दिला आहे आणि त्यांनी सांगितलं आहे की तुम्ही माझ्या ह्या व्यक्तीच्या फोनपेवर किंवा अकाउंटवर तुम्ही हे 2,000 टाकावे. आता अशा वेळेस आपल्याला असं वाटतं की कोणी आपल्याला पैसे देत आहे त्याच्यामुळे आपण नकार द्यायचा काही विषयच येत नाही किंवा बऱ्याच वेळा आपल्याला कोणाला पैसे द्यायचे आहे तर आपण विचार करतो, पण आपल्याला कोणी पैसे पाठवते म्हटल्यावर आपण जास्त विचार करत नाही आणि याचाच कुठेतरी ते गैरफायदा घेतात आणि ते सांगतात की मी तुम्हाला आता 2,000 पाठवत आहे, तुम्ही चेक करून घ्या. काही मिनिटांनी आपल्याला मोबाईलवर टेक्स्ट मेसेज येतो की तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले. आता पैसे जमा झाल्यानंतर आपण जेव्हा तो मेसेज वाचतो तेव्हा त्याच्यात असं येतं की डिअर कस्टमर, युअर अकाउंट नंबर डॅश डॅश हॅज अ क्रेडिट बाय डॅश डॅश मोबाईल नंबर रुपीज 20,000 रुपये ऑन डेट, ती डेट असते आणि युअर बॅलन्स इज डॅश 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 आणि जास्त माहितीसाठी तुम्ही डाउनलोड करा तुमच्या बँकेच्या डिटेल्समध्ये जाऊन. अशा प्रकारे मेसेज आल्यानंतर आपल्याला असं वाटतं की आपल्या खात्यामध्ये 20,000 रुपये जमा झाले आहे आणि काही मिनिटांनी पुन्हा त्याच व्यक्तीचा फोन येतो की तो तुम्हाला असं सांगतो की मी तुम्हाला 2,000 रुपये पाठवण्याच्या ऐवजी चुकून मी 18,000 रुपये तुम्हाला पाठवले गेले. एक शून्य माझ्याकडून चुकून जास्त टाकला गेला आहे, त्यामुळं मी तुम्हाला 18,000 रुपये जास्त पाठवले आहे आणि तुम्ही मला आता ते 18,000 माझ्या ह्या मोबाईलवर नंबरवर, फोनपे नंबरवर किंवा ह्या अकाउंट नंबरवर मला तुम्ही परत करा. आपण कुठलीही शहानिशा करत नाही आणि आपण त्याला ते 18,000 पाठवून देतो आणि नंतर जेव्हा आपल्याला लक्षात येतं की
अशा प्रकारे 20,000 कुठलेही जमा झालेले नसतात आणि ते 18,000 सुद्धा आपल्या खात्यातून कट होऊन जातात. कारण काही वेळाने आपण जेव्हा त्या नंबरवर कॉल करतो तेव्हा तो मोबाईल नंबर बंद येतो किंवा आउट ऑफ रेंज येतो. तर अशा प्रकारे आपली ही फर्जी क्रेडिट मेसेजद्वारे फसवणूक केली जाते. त्यानंतर अजून एक दुसरा अशाच प्रकारचा एक प्रकार आहे. तो म्हणजे तुम्हाला एक फोन येतो आणि फोन केल्यानंतर ते सांगतात की मी तुमच्या ओळखीचा व्यक्ती आहे आणि तो आपल्याला विश्वासात घेऊन सांगतो आणि तो त्या दरम्यान आपल्या फेसबुक अकाउंटवरून काही ओळखीच्या व्यक्तींची नावं देखील तो आपल्याला सांगतो. त्याच्यामुळे आपल्याला त्याच्याबद्दल एक विश्वास निर्माण होतो. आता यांची मोडस ऑपेंडिस आहे की ते 100 लोकांना फोन करतात, त्यापैकी 10-20% ते लोक त्याच्यात फसले जातात आणि मग ते तुम्हाला मेसेज पाठवतात की मला एका व्यक्तीला काही पैसे पाठवायचे आहे, परंतु त्याचा UPI त्याचा नंबर जो आहे तो बंद आहे, तर मी तुम्हाला पैसे पाठवतो आणि तुम्ही त्याला ते पैसे पाठवा. आणि अशा प्रकारे तो तुम्हाला एक मेसेज पाठवतो की तुम्हाला मी इतके पैसे टाकले आहे, परंतु हा जो मेसेज आहे हा खोटा मेसेज असतो. तुम्ही त्याची शहानिशा न करता तुम्ही ते दुसऱ्या व्यक्तीला ते पैसे पाठवून देतात. अशा प्रकारे देखील फ्रॉड झाल्याचं समोर आलं आहे. आता असाच एक प्रकार माझ्या संदर्भात एक 2-3 दिवसा अगोदर झालं होतं. रात्री एक 10-10:30 वाजलेले होते आणि मी त्यावेळेस झोपलेलो होतो, माझी तब्येत बरोबर असल्यामुळे. आणि साधारण एक अननोन नंबरने मला 3 वेळा फोन आले. तिन्ही वेळा मी ते फोन कट केले आणि साईडला मोबाईल ठेवून दिला. आता चौथ्यांदा फोन आल्यानंतर मला असं वाटलं की काहीतरी अर्जन्सी आहे आणि कोणाची तरी अडचण आहे, त्याच्यामुळे मी तो फोन रिसीव्ह केला. आणि रिसीव्ह केल्यानंतर समोरून हिंदी भाषेत मला असं बोलले की नमस्कार सागर जी, मैं पांडे जी बोल रहा हूँ, मुझे पैसे लेने हैं लेकिन मेरा फ़ोन पे नंबर बंद आ रहा है या कोई प्रॉब्लम आ रहा है सर्वर का, तो इसलिए मैं आपके मोबाइल पे पैसे लेता हूँ, बाद में आप मेरे को वो पैसे दे दो. अशा प्रकारे त्यांनी मला सांगितलं. परंतु मी म्हटलं की मी आता काही याविषयी बोलणार नाही, मी सकाळी तुझ्याशी बोलतो आणि मी तो फोन कट केला. जर मी त्याला जर प्रतिसाद दिला असता तर अशा प्रकारे माझ्यासोबत देखील फ्रॉड झाला असता. परंतु मला या संदर्भातली माहिती असल्यामुळे मी अननोन नंबरवरून शक्यतो काही त्याला रिस्पॉन्स दिला नाही आणि मी जेव्हा सकाळी उठून त्या मोबाईलवर फोन केला तर तो नंबर आउट ऑफ रीच येत होता. मग माझ्या लक्षात आलं की 100% हा सायबर क्राईम एखाद्या जो करणारा असतो त्या व्यक्तीनेच मला फोन केला आहे. परंतु वेळीच मी जागरूक असल्यामुळे किंवा ह्या गोष्टीची मला माहिती असल्यामुळे मी या होणाऱ्या माझ्या फसवणुकीपासून मी वाचलो. आता हा व्हिडिओ बनवण्याचा मुख्य उद्दिष्ट आहे की अशा प्रकारे तुम्हाला देखील कॉल येऊ शकतो आणि तुमची देखील फसवणूक होऊ शकते. तर ती फसवणूक होऊ नये म्हणून आपण अशा प्रकारचा व्हिडिओ तयार केला आहे. तरी आपण जागरूक राहा आणि आपली जी होणारी जी फसवणूक आहे ते आपण या माध्यमातून टाळू शकतात. हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. अशाच प्रकारे सायबर क्राईमचे वेगळे प्रकार आहे, त्या संदर्भात देखील आपण नवनवीन व्हिडिओ बनवणार आहोत. तरी आजचा जो विषय होता की फर्जी फ्रॉड मेसेज आल्यानंतर आपण कशा प्रकारे फ्रॉड केला जातो याविषयी आपण चर्चा केली. धन्यवाद.